नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या YouTube चॅनल मध्ये। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी काढण्याची ट्रिक पाहणार आहोत। लसावी काढण्याची आपण ट्रिक पाहणार आहोत, त्यालाच आपण इंग्लिश मध्ये LCM असं सुद्धा म्हणतो। बघा, लसावी कसा काढायचा हे आपण बघितलेलं आहे याच्या अगोदर। नियमाप्रमाणे कसा काढायचा हे आपण बघितलेलं आहे, पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये लसावी ट्रिकने कसा काढायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, जर तुम्हाला ही ट्रिक आवडली तर तुम्हाला एकदम परफेक्ट येणार आहे। तुम्ही एका सेकंदामध्ये याचं उत्तर तुम्ही लिहू शकता। तुम्ही लसावी एका सेकंदामध्ये काढू शकता। बघा, जर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा, आपण व्हिडिओकडे वळूया। आता लसावी आपल्याला काढायचा आहे। तर बघा, आपल्याला 10, 20 आणि 30 या संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे। तर लसावी म्हणजे काय असतं? लघुत्तम सामायिक विभाज्य असतो। लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे आता आपण कसं काढतो लसावी नियमाप्रमाणे 10, 20 आणि 30। बघा, आता इथं काय करायचं असतं आपल्याला की 10 चा पाडा लिहायचा असतो, 20 चा पाडा लिहायचा असतो आणि 30 चा पाडा आपल्याला लिहायचा असतो। बघा, 10 चा पाडा लिहू आपण 10, 20, 30, 40, 50, 60, 70 पुढे संख्या वाढत जाणार आहेत। त्यामुळे आपण एवढंच बास करूया, कारण आपल्याला लघुत्तम शोधायचा आहे। लघुत्तम म्हणजे लहानात लहान विभाज्य आपल्याला शोधायचा आहे। आता 20 चे काय काय आहेत विभाज्य? 20 चा पाडा लिहायचा आहे आपण 40, 60, 80, 100 डॉट डॉट डॉट। त्यानंतर 30 चा पाडा लिहायचा आहे आपल्याला 30, 60, 120 बस। हे काय आपल्याला जास्त लिहायची गरज नाही। आता यामध्ये आपल्याला सेम ज्या संख्या आल्यात त्या आपल्याला पहिल्यांदा बाजूला काढून घ्यायच्या। म्हणजे काय काढायचं आपल्याला? सामायिक विभाज्य यातला बाजूला काढायचा असतो। तर यामध्ये सेम संख्या कोणत्या आहेत? इथं 20 आहे, इथं 20 आहे, इथं 20 आहे का? इथं 20 नाहीये। आता इथं 30 आहे, इथं 30 नाही आहे, यामध्ये इथं 30 आहे। म्हणजे तिन्ही संख्यामध्ये पण तो अंक कॉमन आला पाहिजे, एकच अंक आला पाहिजे। आता इथं 40 आहे, इथं 40 आहे, पण इथं 40 नाहीये। इथं 50 आहे, इथं कुठं 50 तुम्हाला दिसतं का? बघा, नाहीये। इथं 60 आहे, इथं 60 आहे आणि इथं 60 आहे। म्हणजे कॉमन अंक हा 7 आलेला आहे आणि आपला LCM काय आहे? मग LCM आपला 60 आहे। तर हे सगळं आपल्याला करावं लागतं लसावी काढण्यासाठी। नियमाप्रमाणे आपल्याला हे सगळं करावं लागतं। पण बघा, तुम्हाला मी ट्रिकने कसं करायचं सांगणार आहे, त्याचं तुम्ही उत्तर एका सेकंदामध्ये काढू शकता। बघा, हे सगळं पुसून घेऊया आपण पहिल्यांदा। आता आपल्याला ट्रिकने काढायचा लसावी, तर कसा काढायचा असतो? बघा, जेव्हा संख्या आपल्याला दिलेल्या असतात त्यातील मोठी संख्या बघायची। लसावी काढताना मोठी संख्या बघायची आणि या संख्येला या दोन्ही संख्येने भाग जातो का ते बघायचं। 30 ला 20 ने भाग जात नाही, पण 10 ने भाग जातो, पण 20 ने भाग जात नाही। म्हणजे दोन्ही संख्यांनी भाग गेला पाहिजे, पण 30 ला दोन्ही संख्यांनी भाग जात नाही। तर मोठ्या संख्येची आपल्याला दुप्पट करायची असते, म्हणजे 30 गुणिले 2 करायचं, मोठ्या संख्येची दुप्पट करायची। उत्तर येणार आहे 60 आणि या 60 ला 30 ने भाग जातो, 20 ने भाग जातो आणि 10 नेही भाग जातो, म्हणूनच आपला लसावी 60 हा आलेला आहे। बघा, एका सेकंदामध्ये आपण याचं उत्तर लिहिलेलं आहे। तुम्ही सुद्धा एका सेकंदामध्ये ही ट्रिक वापरून असा LCM तुम्ही काढू शकता। बघा, आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया। आता इथं आपण संख्या घेऊ 5, 10 आणि 15 या संख्यांचा आपण लसावी काढायचा आहे। लक्षात ठेवायचं, जर 3 संख्या दिल्या असतील तर त्यातला मोठा अंक कोणता शोधायचा आणि मोठ्या संख्येला ह्या बाकीच्या 2 संख्यांनी भाग जातो का ते बघायचं। जर बाकीच्या 2 संख्यांनी भाग जात नसेल तर या संख्येची आपल्याला डबल करावी लागते। आता बघा, इथं 15 ला 10 ने भाग जात नाही, पण 5 ने भाग जातो, पण आपल्याला दोन्ही संख्यांनी भाग जायला पाहिजे। म्हणून काय करायचं, या 15चे आपल्याला दुप्पट घ्यायचे आहे। 15 दोन्ही होतात 30, मग या 30 ला 15 ने भाग जातो, 10 ने पण भाग जातो आणि 5 ने पण भाग जातो, म्हणून आपला LCM किती आहे? तर 30 आहे। तुम्ही याचा LCM जसा आपण मघाशी काढला त्याप्रमाणे पण तुम्ही काढू शकता आणि याचा LCM अशा प्रकारे तुम्ही जरी काढलात तरी पण 30च येणार आहे
आणि जर तुम्ही असा काढला तरी पण 30च येणार आहे. चला आपण आणखीन एक्झाम्पल बघूया. बघा इथं आपण संख्या घेतलेली आहे 10, 15 आणि 50चा आपल्याला एलसीएम काढायचा आहे. 10, 15 आणि 50चा एलसीएम काढायचा आहे. आता यातली सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 50. तर 50ला 10ने भाग जातो, पण 50ला 15ने भाग जात नाही. मग काय करायचं? आपल्याला याची दुप्पट करून बघायची. 100 होणार, 50ची दुप्पट 100 होणार, पण 100ला देखील 15ने भाग जात नाही. तर अशा वेळी काय करायचं बघा, जेव्हा आपण डबल करतो तेव्हाही जर एखाद्या संख्येने त्या संख्येला भाग जात नसेल तर या 50चा आपण 3दा गुणाकार करायचा. जर 2दा गुणाकार करून उत्तर 2दा गुणाकार करून जरी पण संख्येला भाग जात नसेल तर त्या संख्येचा आपण 3दा गुणाकार करायचा, म्हणजे त्याची तिप्पट घ्यायची आपल्याला. 50 गुणिले 3 जर आपण केलं तर 5 त्रिक 15 म्हणजे 150 होणार आहे. आणि या 150ला 10ने भाग जातो, 15ने भाग जातो आणि ह्या 50नेही भाग जातो. म्हणून आपला एलसीएम किती आलेला आहे? 150 आलेला आहे. बघा तुम्ही अशा प्रकारे कोणतंही एक्झाम्पल घेऊ शकता किंवा तुम्हाला एक्झामला कोणतंही एक्झाम्पल येऊ दे अशा प्रकारचं, तर तुम्ही मोठ्या संख्येची पहिल्यांदा दुप्पट करून बघा. ते दुप्पटला बाकीच्या संख्यांनी भाग जातो का बघा. जर नसेल भाग जात तर त्या संख्येचा 3दा गुणाकार करा आणि मग संख्येला भाग देऊन बघा, म्हणजे तो आपला एलसीएम येणार आहे. आता आपण लास्ट आणखीन एक एक्झाम्पल बघूया. बघा आता इथं आपण संख्या घेतलेली आहे 10, 13 आणि 20. 10, 13 आणि 20 ही संख्या आपण घेतलेली आहे. बघा आता यापैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर 20 आहे. आता 20ला 10ने भाग जातो, पण 13ने भाग जात नाही. बघा जेव्हा अशी संख्या असते, आता 13 ही मूळ संख्या आहे, तर 13 ही मूळ संख्या आहे, या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. आपल्याला माहिती आहे मूळ संख्या कशा असतात ते. मग जेव्हा अशा संख्याचा लसावी आपल्याला काढायचा असतो, इथं मूळ संख्या असते, तर काय करायचं? त्या मूळ संख्येबरोबर त्या मोठ्या संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा असतो. 13 गुणिले 20 करायचं, यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे आणि यांचं उत्तर येणार आहे 200. बघा 13 शून्य 0, 13 दोन्ही 26, 260. म्हणजेच आपला एलसीएम किती येणार आहे? 260. लक्षात ठेवायचं, जेव्हा 3 संख्यामध्ये एखादी मूळ संख्या असेल तर आपल्याला मोठ्या संख्येचा आणि त्या मूळ संख्येचा गुणाकार करावा लागतो आणि तोच आपला एलसीएम असतो. बघा अशा प्रकारे तुम्हाला मी एलसीएम काढण्याची एकदम सोपी ट्रिक सांगितलेली आहे. जर तुम्ही या ट्रिकने उत्तरं काढलीत तर तुम्हाला 1 सेकंदही लागणार नाही उत्तर काढण्यासाठी. बघा तुम्हाला म्हणजे तुम्हाला कुठेही असे क्वेश्चन्स येऊ देत, तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये येऊ दे किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा सुद्धा येऊ देत, तर तुम्ही याची उत्तरे 1 सेकंदामध्ये काढू शकता. तर आता आपण बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली. चला तर मग आपण पुन्हा असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.